कोणी म्हणणार पण नाही की मनालीच्या हॉटेल्समध्ये आम्ही हे कारनामे करत बसलो होतो. स्टॉप स्टॉप स्टॉप. वैसे हम 3 बंदर इस ट्रिप के अंदर कर क्या रहे हैं? वैसे हेलो, मेरा नाम है अश्विनी और ये रही हमारी एंट्री. सतराशे 60 वेळा ट्रॅव्हलिंगचे प्लॅन कॅन्सल करून तरीसुद्धा शेवटचा एक जोर मारून बघितला तर यावेळेस मात्र घरचे हो म्हटले. आळसपणाची हद्द पार करत आम्ही दोघींनी ट्रिपच्या एके दिवशी आधी सगळी बॅग पॅकिंग केली. गाडी मात्र बॅगमध्ये जागा नसलेली असताना हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा अचानकच पियाचा कॉल होता आणि ती म्हणते मी सुद्धा येणार आहे ट्रिपला. विच वॉज रिअली शॉकिंग. काय नक्षलवादीची वेशभूषा धारण करत जीव केलेला माझ्या त्या स्कूटी पेपर ट्रिपल सीट बसून आम्ही पियाला तिची शॉपिंग करू घातली. मॅनेजर संजनांचा हुकम होता की पार्किंगमध्ये जागा जपून ठेवण्यासाठी, पण आम्ही नक्षलवादी एक वेगळ्याच मकसदच्या धुंदीमध्ये होतो. तुमच्या तिकडे माझ्याकडे तर मुझे हॉकी खेळने जा सकता है. तुझ्यातच मकसद करणार आहे. अशाच गमती जमती करत पोहोचतो आम्ही आमच्या PCMच्या स्टॉपवर. तिथे गेल्यावर कळालं की आमचं स्टेशन हे नसून अपोजिटवालं आहे आणि यावर माझं रिॲक्शन होतं, असं कसं नक्षलवादीचा इन्फॉर्मर बनणार आहेस तू? चुकीचा इन्फॉर्मर दिला गेला आम्हाला. मेट्रो स्टेशनचं इतकं भव्य मोठंच कन्स्ट्रक्शन बघून संजनाच्या मनामध्ये विचार आला की इथले जर भूकंप वगैरे आला तर काय होईल. पण नंतर मग असा विचार आला की नाही, पहिले मनालीला जाऊन मग भूकंपाचा विचार करू. आम्ही काल 3:30 वाजेपर्यंत जागलेलो होतो माहिती का? काय करत होतो? आम्ही काल साधी गोपी अगं मदम तेरिया बाकी आउटफिट मस्त आहे तुझं, आजीबाई सारखं. सिरियसली इथे कॅमेरा घेऊन एक गोष्टीचा फायदा आहे, सुंदर कोणाचे चेहरे कॅप्चर होऊन जातात. सारखं बघू शकतो. हां अरे तिथलं आहे म्हणून. चुकीच्या ठिकाणून एक्झिस्ट केली असल्याने आता आम्हाला वाट पायी चालावी लागेल. या दोघींची शॉपिंग म्हटलं ना की म्हणजे मला आरामच असतो, कारण की जगभरातलं सगळं कन्फ्युजन फक्त आणि फक्त या दोघींच्या डोक्यामध्येच भरलेलं. काय अशी कशी कामायची पॅकिंग करून घरच्या सर्व लोकांचा आशीर्वाद घेऊन आणि थोडंसं गोड खाऊन आम्ही निघालो आमच्या ट्रिप. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की एवढा रामाचं का कशासाठी चाललं आहे, पण लेट मी टेल यू म्हणते, कारण की आम्ही वयाच्या 24 वर्षापर्यंत महाराष्ट्रसुद्धा ओलांडलं नव्हतं, म्हणून मग एवढी काळजी करणं, एवढं हुरूप वाटणं गरजेचं होतं. जितकी मेहनत केली चेहऱ्यावर तितकं खराब झालं. काय नाही वाटत ते, तुलाच वाटतंय असं. अरे इतके पुढं कधी झालं नाही. मग ते तू शीट मास्क लावलं का? शीट मास्क लावलं, फक्त इथंच लावलं. शीट मास्क लावलं ना मी, मला पण फोरहेडवरच येतात, आयब्रोमध्ये येतात मला. मी आत्ताच लावून घेऊन झाली आहे. मला येतात शीट मास्क लावून. माझ्या या जीवनाच्या पहिल्या मनालीच्या ट्रिपमध्ये मी कसा प्लॅन केला, कोणा थ्रू प्लॅन केला, माझा हा पूर्ण एक्सपिरियन्स कसा होता, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्ही फक्त आणि फक्त ही सिरीज हे व्हिडिओज पूर्ण बघून घ्या. बाकी तुम्हाला काय जे वाटत असेल, काय जे तुमचे प्रश्न असतील ते सगळे कॉमेंटमध्ये उतरा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. आणि तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. टिल देन, टूडल्स.